जय शिवराय भावांनो, आज आपण एकदम सुंदर पद्धतीचा हा वाडा पाहण्यासाठी येळंब तालुका बीड जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहोत. हे डॉक्टर अमर कदम आणि हे त्यांचे बंधुराज. सर तुमचा काय परिचय? सम्राट कदम जे की या गावचे पाटील आहेत. चला सर आतमध्ये. तर मित्रांनो, पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला एकदम सुंदर पद्धतीची चौकट जे की खूप भक्कम आहे अशा पद्धतीची चौकट पाहायला मिळाली. चौकटीची साईज मित्रांनो खूप हेवी आहे, आपण पाहू शकता. आणि आगळ पद्धत पण आहे जी की आपण जुन्या वाड्यांना पाहतो अशा पद्धतीची ही आगळ पद्धत आजही चालू आहे. एकदम अद्ययावत अशा पद्धतीला हा वाडा ठेवलेला आहे. तर हे ढाळच आहे का? वर माळोद आहे मित्रांनो, हे ढाळच आहे. बैठक व्यवस्था जी आहे, अच्छा हे वडील आहेत लक्ष्मीकांतराव शाहूराव पाटील जे की सम्राट सम्राट कदम यांचे वडील आहेत. हे यांच्या काळातला वाडा आहे. आमचे आजोबा पंजोबा अच्छा दत्तात्रय कृष्णात पाटील पाटलांनी बांधलेला वाडा आहे. पंजोबांनी वाढलेला आहे. जबरदस्त. बघा मित्रांनो, आजोबा शाहूराव पाटील. अच्छा ते पंजोबा हे आजोबा आजोबांनी शाहूराव पाटील आणि हे त्यांचे वडील. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर पद्धतीचा हा वाडा आज आपल्याला पाहायला मिळत आहे येळंब घाट या गावामध्ये. तुम्ही म्हणजे काही राजकारणात सक्रिय पद वगैरे आहे का आपल्याकडं? हो, मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचं पक्षाचं काम करतो. अच्छा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण चौकामध्ये आलेलो आहोत. वरून त्यांनी ग्रीन कापड टाकलेलं आहे सध्या, जे की पालापाचोळा वगैरे येऊ नये, धूळ येऊ नये याच्यासाठी टाकलेलं असेल. हे जुन्याच काळातील आहे. तुम्ही पाटील सांगा माहिती पुढं, म्हणजे हे जे आहे वाडा बांधल्याच्या वेळेसपासूनच आहे. पहिलं सगळं म्हणजे खाली टोटल जुनच आहे. अच्छा. आणि हे बांबूचं आहे, टोटल बांबूच. हे पण जशाल तसं ठेवलेलं आहे. चालते, चला पुढं. तर मित्रांनो, वाड्याच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला जुन्या काळातील चौफळा पाहायला मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं तर देवघर मी आतापर्यंत कोणत्याही वाड्यामध्ये पाहिलेलं नाही, जे की आज या ठिकाणी आपल्याला मध्ये बसूनच पूजा सुद्धा करता येते. देवघरामध्ये बसून पूजा करता येते. म्हणजे इतक्या मोठ्या पद्धतीचं भक्कम आपल्याला देवघर पाहायला मिळत आहे, जे की खूप सुंदर वाटत आहे. त्यासोबत मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जुना चौफळा जे की पाटील या ठिकाणी बसत असत. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, आपण पुढच्या साईडला आल्याच्या नंतर हा पण जुनाच आहे का मित्रांनो? हा पण आरसा जुनाच आहे. आणि इकडल्या साईडला एक जिना आहे जो की सध्या त्यांनी बंद केलेला आहे. आणि दुसऱ्या साईडला एक जिना आहे. एकदम मोठ्या पद्धतीच्या रूम आहेत. किती रूम आहेत पाटील या ठिकाणी? रूम कमी आहेत. अच्छा, इकडून जायचा दरवाजा आहे का? पण एक रस्ता आहे जायला. अच्छा, इकडे एक वाडा होता दुसरा तुमचाच? हा, तो आता पडलाय समजा तो. हां हां. इथं शाळा होती आपली दिनकरराव कदम साहेबांची शाळा आहे रोडला, अच्छा, ती इथं भरत होती पहिले. क्या बात आहे. खूप मोठ्या पद्धतीचा मित्रांनो वाडा आहे हा. हा बाहेरील भाग आहे. आणि पाहू शकता भिंत किती मोठी, किती फुटाची भिंत असेल ही? 4 फुटाची. 4 फुटाची भिंत आहे. जबरदस्त. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण आता वर चाललेलो आहोत.